23 ऑगस्ट 2024 द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू ही मूवी बघितली. तर याच्यामध्ये खरं तर त्या मुलीचं गर्ल विथ अ ड्रॅगन टॅटू म्हणजे एवढंच, ती मुलगी आणि कोडं सोडवायला हेल्प करते एवढंच आहे. असं काही विशेष तिचं वेगळं अस्तित्व किंवा काही असं दाखवलं नाहीये. तर थोडक्यात एक मोठा बिझनेसमॅन असतो आणि त्याची मोठी फॅमिली, म्हणजे त्याचे भाऊ, त्याची मुलं वगैरे सगळे असे असतात. आणि 40 वर्षापूर्वी त्याची ती मुलगी गायब झाली असते. तर ती म्हणजे मेली का जिवंत आहे का काय, काहीच कल्पना नसते. पण त्याला तरी वाटत असतं की शोधून काढावं काय खरं आहे काय. आणि अचानक त्याला, त्या म्हाताऱ्याला म्हणजे हे वाटायचं कारण की एक रायटर त्यांच्या फॅमिलीवर पुस्तक लिहित असतो आणि तो डिटेक्टिव्ह पण असतो. म्हणजे तो फेमस असतो की तो नेहमी खरं शोधून काढतो किंवा खरं शोधण्यामध्ये माहीर आहे, एक्सपर्ट आहे. त्याचं लिहिलेलं मध्ये ऑथेंटिक असतं वगैरे असं मानलं जायचं. म्हणून मग तो त्याला बोलवतो आणि तो सांगतो की मी तुला काम देतोय हे आणि ते तू पूर्ण करायचंच. आणि मग तो त्याला क्लूज देतो काय काय आतापर्यंत सापडलंय काय नाही. आणि तो सरळ सांगतो माझ्या फॅमिलीचे सगळे लोक खूप बेकार आहे, नालायक आहेत, त्याच्यामुळे तू कोणावरही विश्वास ठेवू नकोस. तुला जे वाटतं ते योग्य ते तू कर. तर अशा ह्याच्यात ती जी टॅटूवाली मुलगी असते ती त्याला मदत करते, ती त्याला असिस्ट करते. ती टॅटूवाल्या मुलीची स्टोरी अशी असते की ती गरीब असते आणि तिला गरज असते पैशांची. त्याच्यामुळे तिला प्रत्येक जणच एक्सप्लॉइट करायला बघत असतं. तर अशीच ती नोकरी करता जाते एका ठिकाणी. तर तो तिला वाटेल ते करायला लावतो. तर ती बरोबर त्याचा बदला घेते आणि त्याच्या अंगावर टॅटू काढते की ही इज अ रेपिस्ट वगैरे म्हणून असं. आणि तेव्हापासून मग ती असं म्हणजे ज्या असे वाईट लोक असतात किंवा त्रास देणारे लोक असतात त्यांच्या खोलात शिरून त्यांची माहिती, म्हणजे तिच्याकडे खूप स्टॉक असतो सगळ्या माहितीचा. तर मग ती ह्याला मदत करते ते शोधण्यामध्ये. आणि आता हे लोक बरेच असे जुने मग फोटो बघ, हे बघ, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, सुरू असतं त्यांचं सर्च. त्याच्यावरही यांना मग कोणी मारायचा प्रयत्न करतं. असं करत करत शेवटी त्याचा जो भाऊ असतो, म्हणजे त्या जी गायब झाली असते मुलगी तिचाच मोठा भाऊ, जो तिला त्रास देत असतो, म्हणजे एक्सप्लॉइट करत असतो. तर आधी तिने त्याच्यापासून सुटका करून घेतली असते लहानपणीच, पण परत तो एकदा तिला दिसतो आणि तिला वाटतं आता काही आपलं खरं नाही, म्हणून ती पळून गेलेली असते. आणि पळून ती म्हणजे तिने असंच सगळं क्रिएट केलं असतं की ती या जगात नाही, मेली म्हणून. कारण कोणालाही जरी कळलं तरी परत तिचा पाठलाग झाला असता. आणि म्हणून ती अशी अननोनच राहत असते. पण मग आता आणि जसंच याला कळतं की आता ह्या दोघांना सुगावा लागलाय, तो त्यांच्याही जीवावर उठतो. पण शेवटी दोघंही मिळून त्या माणसाचा काटा काढतात, मारतात त्याला आणि केस सॉल्व्ह करतात. आणि मग तिला भेटतात की तू का असं म्हणजे लपून राहिली, हे ते. आणि मग ते दादाजी पण बेडवरच असतात, मरायला टेकलेले असतात, त्यांनाही हार्ट अटॅक वगैरे आलेला असतो. मग दोघांची भेट घडते आणि म्हणजे अशा प्रकारे तो आपल्या कामात सक्सेसफुल होतो, आपलं नाव खरं करून दाखवतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये एकत्र हे दोघं येतात. तर ती इमोशनली टॅटूवाली गर्ल ह्या डिटेक्टिव्हच्या प्रेमात पडते आणि त्याच्याकरता कोट वगैरे घेऊन, ग्रीटिंग घेऊन येत असते. पण ऍक्च्युली हा असतो तर हा एक तर मॅरिड असतो डिटेक्टिव्ह, आणि दुसरं म्हणजे त्याचं आपल्या प्रिंटरवालीशी, म्हणजे जो पुस्तक लिहिण्याच्या याच्यातल्या पब्लिशरशी ऑलरेडी रिलेशन असतं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं. त्याच्यामुळे हिच्याशी त्याचे फक्त शारीरिक संबंधच असतात टॅटूवाल्या मुलीशी.
तर शेवटी ती म्हणजे बघते जेव्हा येत असते, पण ती बघते की हे दोघं हातात हात घालून चाललेत कारमध्ये. ती तिथेच कचऱ्याच्या डब्यात फेकून देते आणि आपली मोटरसायकल घेऊन परत जाते. म्हणजे शेवटी ती टॅटू गर्ल एकटीच परत राहते. असं आहे. पण म्हणजे स्टोरीत तसा काही फार वेगळेपणा दम होता असं नाही. पण कुठल्या कुठल्या थराला कोण किती जाऊ शकतं त्याचे एक्स्ट्रीम उदाहरण याच्यामध्ये आहेत. ओव्हरऑल ओके.